स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉगमध्ये. तर मला आज जायचं होतं बँकमध्ये, थोडं अर्जंट काम आलेलं. सान्वी आणि सिया या दोघीही घरी होत्या. सिया आता झोपलेली होती, सान्वी जागी होती. म्हणून मी तिला समजावून सांगितलं की तू सुद्धा वेळेवर झोपून जाशील आणि सियाला त्रास द्यायचा नाही. तिने माझं ऐकलं आणि हो म्हटलं. तिला बाय केलं. मी लगेच निघाली. सिया झोपलेली होती म्हणून मी तिचं दुरूनच लाड करून घेतलं. जूनचा महिना तापतोय आणि वातावरण आहे मेचं म्हणून स्वतःला प्रोटेक्ट करून घेतलं. बँकमध्ये पोचली तर काय, मला एक छोटंसं तांदूळला बाळ दिसलं. तिला बघताच क्षणी मला माझ्या मुलींची आठवण आली. बँकमध्ये जे काही माझं काम होतं मी ते पूर्ण करून घेतलं आणि घराकडे वळली. घरी आली तर काय, दोघी मुलांची मजामस्ती सुरू होती. हसणं बाळगणं सुरू होतं. दोघे एकमेकींसोबत खूप मस्ती करत होते. एकमेकींसोबत डान्ससुद्धा करत होते. सान्वी सियाला खूप हसवण्याचा प्रयत्न करत होती. सान्वीला लहानपणापासून डान्स करण्याचा खूप वेड आहे. तिला वेगवेगळे डान्स करणंसुद्धा खूप आवडते आणि ते सियाला शिकवते सुद्धा. तिचं बघून बघून सियासुद्धा थोडं थोडं करण्याचा प्रयत्न करते. तिची कॉपी करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मी सान्वीला म्हटलं, पुरे झालं असेल डान्स, आता तुझ्या क्लासची वेळ झालेली आहे, चल फ्रेश हो. तिला छान फ्रेश करून घेतलं, खाऊ घातलं आणि तिला क्लासची तयारी करून दिली. तिची तयारी बघताच मला सियाने सुद्धा तयार करून मागितलं आणि तिच्या मागे जाण्यासाठी रडू लागली. सान्वीला डान्स क्लासला गेल्यानंतर मी आणि सिया दोघी प्रत्येक झाडाचं निरीक्षण करत बसलो. झाडांचं रूप किती वेगळं असतं ना. लहानपणी म्हटलं, छोटंसं बाळ जसं असतं तसंच झाडांचे छोटे छोटे पान मोठे झाल्यावर कसे दिसतात. नारंगी पान हिरवेगार होऊन जातं. सायंकाळचा सगळा स्वयंपाक आटपून आम्ही इंस्टाग्रामवरची रील करण्याचा प्रयत्न करत होतो. खूप चालू आहे ना ही रील, म्हणून आम्ही सुद्धा करण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्या दोन्ही मुली खूप लोडबोड करत होते. सिया म्हणाली मी करते आणि सान्वी म्हणाली मी करते. त्यानंतर दोघींची हेल्प करून आम्ही ती रील पूर्ण सक्सेसफुल करून घेतली आणि दोघी खूप खुश झाल्या. आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि ही रील ना पूर्ण दाखवलीसुद्धा आहे, ते सुद्धा बघा हां.